टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली विधानसभेत हॅट्रिक करण्यासाठी परत एकदा मैदानात उतरलेले भाजपचे उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांच्या हिंगोली शहरातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना तानाजी मुटकुळे म्हणाले की अमित शाह यांच्या सभेत 40,000 लोक उपस्थित राहणार असून अमित शाह हे आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत। नागरिकांनी मला पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन विजयी करावे असं आवाहन देखील तानाजीराव मुटकुळे यांनी यावेळी केले। महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांच्या गांधी चौक येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, नगर अध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। दूसरे आमचे प्रदेश उपाध्यक्ष गजाननरावजी घुगे साहेब, रामरावजी वडकुते साहेब, बाबारावजी बांगर, जिल्हाध्यक्ष फुलाजीराव, हातात आलेले आमचे गुंडेवार दादा, विहारजी आणि सर्व बाबा भोगे, बगडेजी, उमेश गुठे आणि आमचे ज्ञानी शेठ यांचा रात्री आम्ही मागच्या रोजशी असा एक सर्व कार्यकर्ते एक घंट्यातच आपण तयारी केली आणि हे कार्यालयाचं ओपनिंग आता झालेलं आहे। कार्यालय हे मुद्दाम मध्यवर्ती ठिकाणावर शहराचे आहे। कोणाला काही इथं सूचना असतील त्या सूचना देण्यासाठी सुद्धा कार्यकर्ते येतील आणि उद्या या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांची जाहीर सभा आहे। ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येऊ लागले। त्या सभेला किमान 40,000 लोक तरी असतील असा आमचा अंदाज आहे। म्हणून इथं आलेल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणात त्या सभेत भाग घेऊन आपल्या घरच्या महिलासह, बाहेरच्या महिलासह, बचत गटाच्या महिला असो किंवा अन्य महिला असो त्यांना घेऊन या आणि कार्यक्रम मोठा झाला पाहिजे। त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा आणि 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत कमळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतानं मला विजय करा अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन कार्यकर्ते मित्रांनो, आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आज कार्यालय या ठिकाणी शहरातलं ओपन झालंय। आपण सर्व कार्यकर्त्यांना आमची कळकळीची विनंती आहे, माननीय अमित शहाजी जी उद्या सभा आहे, आपण सभेला सर्वात जास्तीत जास्त प्रत्येक गावातून, प्रत्येक गल्लीतून, प्रत्येक घरातून आपण जास्तीत जास्त या ठिकाणी माणसं आणायचं आणि उद्या सभा सक्सेस करायचं आहे। पहिलं काम करावं। 20 तारखेला आपण आपलं पर्सेंटेज मागच्या लोकसभेला कमी झालंय, शहरातलं कमी झालंय, घरातलं कमी झालंय, गावातलं कमी झालंय आणि सर्कलचं कमी झालंय, तालुक्यातलं कमी झालंय। आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या गावातून, घरातून, आपल्या परिवारातून बाहेर गेले असतील बाहेरचे माणसं बोलून घ्या, पुढे गल्लीतले माणसं राहिले असतील तर बोलवून घ्या आणि जास्तीत जास्त मतदान हे आपल्या बूथवर आणून आपल्या पदरात म्हणजे कमळाच्या फुलावर मारून येणाऱ्या विधानसभेमध्ये तानाजीराव मुटकुळे यांना विजयी करायचं काम बघा। कार्य आम्ही भाषण देणार आहेत, खरे कार्यकर्ते काम करणारे तुम्ही सर्वजण बूथवर असू द्या, गावावर असू द्या, सरकारवर असू द्या, तालुक्यावर असू द्या, तुम्हाला या ठिकाणी काम करायचंय। तुम्हाला बूथवर काम करून मतदान वाढवायचंय आणि ते मतदान कन्व्हर्ट करून भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या फुलावर अधिकृत उमेदवार तानाजीरावच्या पदरात टाकायचंय, मग तिचा आशीर्वाद द्यायचा आहे। म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे, आपण थोडं या ठिकाणी तो आता राहिले 4 दिवस, 4 दिवसामध्ये अंग झटकून प्रत्येकाच्या घरी जाऊन पापलेट देऊन, निशाणी देऊन आणि कोणी बाहेर गेला गावात गेला असेल तर त्याला बोलवून घ्या, असं आपण निरोप देऊन जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं अशा सर्वांना विनंती करतो। आणि आज कार्यालयाचं उद्घाटन झालंय। कार्यालयात सुद्धा ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सर्व मिळतील। पॉम्पलेट असेल, बॅनर असेल, दस्ती असेल, ज्या गोष्टी तुम्हाला कार्यालयातून पाहिजेत त्या ठिकाणी कार्यालयातून भेटतील, पण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांना करावं ही त्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।